हॅलो, गुड मॉर्निंग. आता टायमिंग सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी इकडं अगोदर टी व्ही ऑन करत आहे. कारण टी व्ही बंद असली ना असं वाटतं की घरात कोणीच नाही आहे. कारण मला एक सवय झालेली आहे, टी व्ही ऑन असली ना असं वाटतं घर भरून वाटतं, घरात भरपूर सारी व्यक्ती आहेत असं वाटतं. आणि टी व्हीकडे लक्ष देऊन मी बघत नाही आहे, कारण आपली किचनची कामं इतकी होऊन जातात ना सकाळी की आपल्याला टी व्ही बघण्याचं टाईम नसतं त्या वेळेमध्ये. फक्त मी सत्संग लावते आणि माझी कानं तिकडे असतात, म्हणजे ती छान सांगतात, कीर्तन भजन सगळं असतं त्यामध्ये आणि ते ऐकून माझं मूड फ्रेश होतं, मला प्रसन्नता वाटते, म्हणून सकाळी सकाळी मी ते लावत असते. तर टी व्ही ऑन केलेली आहे आणि गेट मी बंद केलेला आहे, कारण दिनेश गेलेला आहे रनिंगला आणि तो दूध घेऊनच येईल आणि बाबा बाहेर गेलेले आहेत आणि हे गेले आहेत गॅरेजला. आणि मला आज करायचे आहेत आलू पराठे, त्यासाठी मी आलू शिजत ठेवलेले आहेत. तर टायमिंग बघू शकता, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. म्हणजे आज सगळी कामं थोडंसं फास्टमध्ये मी आवरली, कारण मला आज आलू पराठे बनवायचे होते. दररोज तुम्ही बघता वरण भात भाकरी भाजी हे बनतं, आज म्हणलं आलू पराठे बनवायचे. तर थोडंसं अदलून बदलूनही होईल, दररोज तेच खाऊन मुलांना पण बोर होतं आणि मला पण बोर झालेलंच आहे, रोज ते करून तुम्ही बघतच असता. तर इकडं आलू व्यवस्थित शिजलेले आहेत, मी जास्त नाही ठेवलेले, कारण बाबांनी हे खाणार नाहीत, माझ्यासाठी आणि दिनेसाठीचे बनत आहेत. म्हणून मी इकडं फक्त 4 ते 5 आलू जे आहेत ना छोट्या आकाराचे तितके मी उकडाय ठेवलेले होते, परफेक्ट उकडलेले आहेत. तर एका ताटात काढून घेऊया, म्हणजे गार होत राहील तोपर्यंत मी बाकीची तयारी करून. तर अगोदर मी हे कुकर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, म्हणजे याच कुकरमध्ये मी डाळ भात हे लावणार आहे. म्हणजे वरण भात हे बनणारच आहे, आपण वेगळी रेसिपी काही बनवली तरी पण हे वरण भात जे आहे ना मला चुकणार नाही आहे, कारण घरामध्ये ते सगळ्यांना आवडतं आणि त्याच्याशिवाय जेवण सगळ्यांना पूर्ण होत नाही, म्हणून ते तर बनणारच आहे. म्हणून मी कुकर धुवून घेतलं आणि इकडं बटाटे पण मी थंड व्हायला ठेवलेले आहे. जोपर्यंत ते गार होत आहे तोपर्यंत मी इकडं कणिक मळून घेते पराठ्यासाठी. कणिक थोडा वेळ भिजत राहील तोपर्यंत मी स्टफिंगची तयारी करून घेते. आणि तुम्ही म्हणता की ताई स्टफिंग बनवू नको, म्हणजे हे जे मसाला आहे आता पराठे बनवण्याचा ते मी बनवून घेते. आणि मला बोलण्यामध्ये थोडीशी मिस्टेक होते, मग त्यावेळेस तुमचे कमेंट येतात की ताई याला असं म्हणायचं होतं, याला असं म्हणायचं होतं. तर हो, भाषेत थोडासा फरक असतो, म्हणजे तुमच्याकडे त्या वस्तूला काहीतरी वेगळं नाव दिलं असावे आणि इकडं त्याच वस्तूला काहीतरी वेगळं नाव असतं, म्हणजे असं भाषेमध्ये फरक असतं थोडंसं आमच्याकडे आणि तुमच्याकडे. त्यामुळे मला मिस्टेक होतं. म्हणजे जे शुक्रवारचा व्हिडिओ आला त्यामध्ये मी तेलच्या बनवलेल्या होत्या, कारण मला लक्ष्मी मातेला नैवेद्य घेऊन जायचं होतं. तर तेलच्यासाठी ना मी स्टफिंग बनवली. मी स्टफिंग बनवत होते जास्त प्रमाणात, कारण त्याला सांजवरा असं म्हणतात. म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की गावाकडे कशा पद्धतीने सांजवरा बनवत होते, म्हणजे गहू भाजायचे, दळायचं मोठं त्याला आणि त्यामध्ये गूळ घालायचं आणि रात्रीच ते तयारी करून ठेवायची आणि सकाळी तेलची बनवायची आणि त्याला म्हणतात सांजवरा. मी त्याला काहीतरी वेगळंच म्हणलेलं होतं, म्हणजे थोडंसं मिस्टेक झालंच इथं, कारण इकडं ना सांजवरा वगैरे कोणी बनवत नाही आणि त्याला म्हणतही नाही आहे, हे सगळं गावाकडेच म्हणलं जातं. म्हणून मला काय झालं ते म्हणजे थोडंसं वेगळं मी म्हणलेलं होतं. मग तेव्हा ताईच्या भरपूर साऱ्या कमेंट आल्या की ताई त्याला सांजवरा असं म्हणतात, तू स्टफिंग का म्हणत होतीस. तर हो, बोलण्यात थोडंसं मिस्टेक झालेलं आहे. तर इकडं मी काय घेतलेलं आहे, तर ही उडदाची डाळ आहे, म्हणजे ताईनं गावाकडनं दिलेली. दिनेश गेला होता ताईकडे, तर दिनेश बाबा आलेले आहेत आणि हे जे डाळ आणि मोहरी ताईनं दिलेली, म्हणजे त्यांच्या शेतातलं आहे ते सगळं तर दिलेलं आहे. तर मी काही भराभरी केलेली नव्हती, तसंच कवर उचलून मी ठेवलेलं होतं, कारण हे आपली दिवसभराची छोटी कामं असतात ना, त्यामध्ये वेळ कसा जातो ते कळत नाही आणि काहीतरी एक्स्ट्राची कामं राहिली की मग ते 2-3 दिवस तरी पडून राहतात, मग तेव्हा कुठं मी ते आवरायला सुरू करते. तर आता म्हणलं आता पराठे तर बनवत आहे, तरी पण इकडं बटाटे जे आहेत ना ते गार होत आहेत, म्हणजे सोलता येत नव्हते मला, खूप गरम आहे ते. तोपर्यंत म्हणलं ही कामं आवरली जातात, म्हणजे संग मी किचनमध्ये कामं आवरते, म्हणून आपली कामं थोडीशी फास्टमध्ये होतात. आणि कुठली तरी एक्स्ट्राची कामं असली किंवा असं काही भरायचं वगैरे असलं ते मी पटकन भरून घेते, कारण हे असं इकडे एक कवर तिकडे एक कवर ठेवणं थोडंसं ठीकही वाटत नाही आहे. आणि 2-3 दिवस झाले मी तसंच ठेवलेलं होतं. तर म्हटलं फायनली आज मुहूर्त लागलेलं आहे डाळ वगैरे भरण्याचं. आणि तसं तर मी 2-3 दिवस झाला असंच ठेवलेलं होतं. 2-3 दिवसाच्या नंतर हा नंबर लागलेला आहे की डाळ वगैरे भरण्याचं. तर डाळ बघू शकता, तुम्हाला जवळून दाखवत आहे, पांढरी शुभ्र डाळ आहे. जसं आपण मार्केटमध्ये आणतो ना ते एकदम पांढरी शुभ्र असते, पण जी टेस्ट असतो ना या डाळीमध्ये जी घरची बनलेली आहे तसा टेस्ट मार्केटच्या डाळीमध्ये नसतो. तर ताईने ही घरची डाळ पाठवलेली आहे. तर मी सगळी डाळ भरून ठेवली, म्हणजे 2 छोटे डबे भरलेले आहेत आणि अगोदरची थोडीशी डाळ राहिलेली होती 1 वाटी. तर म्हणलं त्या डाळीचं आज वरण बनवून घेऊया. आणि तसं तर दररोज आपल्या घरी तुरीचंच वरण बनतं, तर आज म्हणलं मिक्स डाळीचं वरण बनवून घेऊया. आणि तसं तर आता श्रावण महिना सुरू होणार आहे, तर मग नंतर आपल्याकडे ऑप्शन राहत नाही, कारण श्रावण महिन्यामध्ये उडदाची डाळ बनवली जात नाही, म्हणून म्हणलं आज बनवून घ्यावे. तर इकडे 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी हरभरा डाळ. दोन्ही डाळी स्वच्छ धुवल्या, डाळीच्या डबल पाणी टाकलं आणि डाळ मी इकडं शिजत ठेवली, म्हणजे कुकर लावलेला आहे. आणि इकडं मी मिरच्या पण भाजायला ठेवलेल्या आहेत, म्हणजे या वरणामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे. लाल मिरची टाकल्याने तितका टेस्ट येत नाही, पण हिरवी मिरचीचा फ्लेवर या वरणामध्ये खूप छान येतो.
तर जोपर्यंत डाळ शिजत आहे, मिरच्या भाजत आहेत, तोपर्यंत मी इकडं पराठ्याची तयारी करून घेते. म्हणजे अगोदर मला मसाला बनवायचा आहे. त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा. साल काढून कांदा स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक बारीक कट करून घेतलेला आहे. कोथिंबीर इकडे बारीक कट करून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची पण इकडे परतत आहे. म्हणजे व्यवस्थित हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. आणि तसं तर या मिरच्या बघू शकता तुम्ही, एकदम छोट्या छोट्या आकाराच्या आणि हिरव्या मिरच्या आहेत. म्हणजे मला वाटतं ह्या मिरच्या लवंगी मिरच्या असतील आणि जास्त तिखटपणा असतो यामध्ये. तर तेल टाकून मी व्यवस्थित ही मिरची भाजून घेतलेली आहे. आणि तसं तर लोखंडी तव्यावरती मिरची खूप व्यवस्थित भाजली जाते, म्हणजे कुठेही कच्चेपणा राहत नाही. तर मिरची व्यवस्थित भाजलेली आहे. तसं तर हा तवा भरपूर वेळ गरम राहतो, तर म्हणलं इकडं ठेवून द्यावा. म्हणजे लगेच ताटात मी काढलेलं नाही आहे, कारण तव्यावरती आणखीन थोडा वेळ भाजत राहतील. तोपर्यंत मी इकडं मसाल्याची तयारी करून घेते. दिनेशला जायला लेट होईल. आणि तसं तर मी आज थोडंसं लवकरच आवरले. दररोज नुसती धावपळ 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 चालू असते, कारण दिनेश म्हणतो मम्मी 10 मिनिट राहिले, 15 मिनिट राहिले, त्याचं चालू असतं आणि इकडे माझी घाई गडबड, ते स्वयंपाकच होत नाही. मग एक दिवस खूप घाई गडबड होते आणि त्या घाई गडबडीत दिनेश थोडंफारच खातो, पोटभर जेवणही होत नाही, असं होत आहे. तर म्हटलं आज लवकर उठायचं आणि करायचं. म्हणजे रात्रीच विचार करून ठेवलेला होता मी की सकाळी मला आलू पराठे बनवायचे आहेत आणि लवकर उठून सगळी कामं आवरायची आहेत. कारण थोडासा विचार करून ठेवलं ना, खरंच त्या दिवशी कामं खूप लवकर आवरली जातात आणि कोणीच उपाशी जाणार नाही. तर इकडं पराठ्यासाठी मसाला मी कशा पद्धतीने तयार करत आहे, म्हणजे मसाला बनवण्याची ही खूप वेगळी पद्धत आहे. मी तडका देते आणि खूप ठिकाणी मी बघितलेले आहे तडका कोणीच देत नाही. फक्त बटाटे मॅश करतात आणि त्यामध्ये मसाले मिक्स करतात आणि सगळं मिक्स करतात आणि ते पराठ्यामध्ये भरतात. पण मी अशा पद्धतीने बनवते. खूप टेस्टी हा मसाला बनवून तयार होतो आणि पराठेही खूप छान बनतात. तर कढईमध्ये मी इकडे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे. कढीपत्ता टाकला, परतून घेतलं. आणि आता टाकूया हिरवी मिरचीची पेस्ट. तुम्ही आवडीप्रमाणे हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडरही टाकू शकता. 2 ते 3 हिरवी मिरची मी ठेसून घेतलेली आहे मोठी मोठी, आणि ते मी अगोदर फोडणीमध्ये टाकले. परतून घ्यायचं आहे आणि नंतर कांदा आणि कोथिंबीर टाकणार आहे. तर इकडे मी कांदा टाकलेला आहे, परतून घेऊया. तोपर्यंत दिनेशनं बटाट्याची साल काढून दिलेली आहे, म्हणजे व्यवस्थित गार झालेले होते. म्हणजे इतकं काम दिनेशनं सोपं करून दिलं. म्हणजे जेव्हाही आपल्याला घाई गडबड असते आणि कोणाची तरी हेल्प भेटते ना, त्यावेळी खूप छान वाटतं. तर इकडं कांदा मी व्यवस्थित परतून घेतला. नंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे. परतून घेतलं. आता टाकूया बटाटे. तर बटाटे मी अशा पद्धतीने हाताने मॅश करून करून टाकत आहे. जर बटाटे व्यवस्थित नसले किंवा व्यवस्थित उकडले नाही आहेत, आतमधून निब्बरपणा राहिला, तर त्यावेळेमध्ये बटाटे आपल्याला ग्रॅट करून टाकायचे, म्हणजे खिसणीने खिसून टाकायचं आहे. तेव्हाच पराठे परफेक्ट बनतात. कारण थोडासाही मोठी एखादी फोड राहिली यामध्ये तर पराठा फुटू शकतो. त्यामुळे ही जी स्टफिंग आहे ना, आपल्याला छान स्मूथ करून घ्यायची आहे. तर बटाटे मी हाताने मॅश करून करून टाकले. नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घेऊया. आणि या प्रोसेसमध्ये मी गॅस बंद केलेला आहे, कारण आपल्याला मसाला फक्त मिक्स करायचा आहे. आणि इकडं कुकरला 2 शिट्या झालेले, तर बघत आहे की डाळ व्यवस्थित शिजली की नाही. म्हणजे संग कामं होत आहेत माझे. म्हणजे इकडं स्टफिंग पण बनलेले आहे, पराठ्यासाठी मसाला बनलेला आहे आणि तिकडं डाळ पण शिजत आहे, कारण लगेच बाबा पण जेवण करायला बसतील. आणि तसं तर बाबांची कुठलीही टायमिंग फिक्स नाही आहे, पण दिनेशचा आहे 8 वाजताच तो घरातनं निघतो, कारण त्याची एस टी 8 वाजताच येते कॉलेजला जाण्याची. मग मला त्या अगोदर सगळी तयारी करावी लागते. म्हणजे 7:30 पावणे 8पर्यंत पूर्ण स्वयंपाक मी तयार करून घेते, कारण मला ही टायमिंग माहीत आहे, फिक्स आहे. पण बाबांचं कसं आहे ना, कधी कधी 7-8 वाजता आंघोळ करतात आणि जेवण करतात, आणि कधी कधी 9-10 वाजतात कुठेतरी बाहेर गेले किंवा मित्र गटले, त्यांच्याशी गप्पा मारत बसले की मग बाबा लवकर घरी येत नाहीत. तर कधी कधी 9 वाजतात आणि कधी कधी 10 वाजतात, असं बाबांचं आहे. म्हणजे कुठलंही टायमिंग फिक्स नाही आहे. पण दिनेशचं आहे की 8पर्यंत मला सगळं रेडी करायचं असतं. तर इकडे स्टफिंग तर मी बनवून घेतलेले आहे आणि कणिक मी अर्धा तास अगोदरच मळून ठेवलेली होती. तर आता मी व्यवस्थित मऊ करून घेतलेले आहे. म्हणजे जसं आपण पुरणपोळीसाठी कणिक आणि जे पुरण आहे ते बरोबरच ठेवतो, म्हणजे जास्त सैली नाही आणि जास्त थिकी नाही. तसंच पराठ्यासाठी आपल्याला करायचं आहे. जशी भाजी आहे तशी कणिक मळायची आहे. म्हणजे भाजी थोडीशी आपली सैल आहे, त्यावेळेमध्ये कणिक पण आपल्याला सैल करून घ्यायचं आहे. तर मी इकडं काय केलं, थोडंसं पाणी लावलेलं आहे. म्हणजे एकदम पाणी टाकलेलं नाही आहे मी कणिकमध्ये. थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान त्यामध्ये पाणी ॲब्झॉर्ब करायचं आहे. कणिक व्यवस्थित मऊ करून घ्यायची आहे. तरी पण कणिक इथं व्यवस्थित झालेली नव्हती. काय झालेलं, कणिक थोडंसं थिक झाली आणि भाजी जी आहे ना थोडीशी सैल झालेली होती. तर बघू शकता इकडं पराठ्याचा काय आकार झालेला आहे. भाजी बाहेर येत आहे. म्हणजे स्टफिंग जे मसाला मी बनवला ते व्यवस्थित आहे, पण इथं मी जे आहे ना कणिक ते व्यवस्थित केलेले नाही आहे, त्यामुळे हे असं झालेलं आहे. आणि भाजी पण थोडीशी जास्तच भरली मी, म्हणजे जे मसाला मी बनवला ते पण भरभरून भरला त्यामध्ये, त्यामुळे ते बाहेर आलेलं आहे. तर असो एक पराठा असा बनलेला आहे. आता मी जे दुसरा पराठा बनवत आहे त्या अगोदर मी इकडं कणिक जे आहे ना ते व्यवस्थित मऊ करून घेते. म्हणजे थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये ॲब्झॉर्ब करायचं आहे. कणिक मळून घ्यायची आहे व्यवस्थित. बघू शकता अशा पद्धतीने, जसं पुरणपोळीला कणिक लागते ना तशा पद्धतीने मी इकडं कणिक बनवून घेतलेली आहे. आणि आता बघा हा पराठा कसा होतो.
म्हणजे कसं असतं ना, कुठलीही वस्तू आपण बनवतो त्याची तयारी परफेक्ट झाली ना, त्याचा रिझल्ट पण परफेक्टच येतो. आपण इथं जर चुका केल्या तर ते बिघडणारच आहे, हे मात्र माहिती आहे. आता बघू शकता पराठा कसा झालेला आहे, पूर्णपणे स्टफिंग बाहेर आली, त्याचा मसाला बाहेर आलेला आहे. आणि दुसरा पराठा जे आहे ना, मी तयारी व्यवस्थित केली, म्हणजे कणिक व्यवस्थित मळून घेतलेली आहे. म्हणजे जसा मसाला आहे तशाच पद्धतीने मी कणिक पण बनवून घेतलेले आहे. आणि इकडं कणिक घेतली मी आणि त्यामध्ये मी मसाला भरलेला आहे आणि व्यवस्थित तोंड बंद करून घेतलं आणि इकडे लाटी बनवून तयार आहे. आणि हे जे पराठा मी केलेला होता ते पण व्यवस्थित शेकलेलं आहे, म्हणजे थोडंसं तेल लावून मी आलट पलट करत व्यवस्थित शेकून घेतलेलं आहे. ताटात काढून ठेवलं. दिनेशचं पण आवरत आहे तोपर्यंत मी बाकीचे पराठे करून घेते. जास्त नाही बनवणार, फक्त 2 ते 3 बनवणार आहे आणि बाकीचे ते नंतर बनवणार आहे, कारण एकत्र आता बनवून ठेवले खूप सारे, तर खाणार कोण आहे. आणि तसं तर बाकीचा स्वयंपाक तर बनतच आहे, जसं वरण भात भाकरी हे तर बनणारच आहे. आणि पराठे बनवले तर मी दिनेशच खाणार आणि एखादी दिनेशचे पप्पा खातात, जास्त नाही खात, म्हणजे बटाट्याचं काही त्यांना तितकं आवडत नाही. बाबांना तर पतच आहे, बाबा बटाटा खातच नाही आहेत. तर इकडे मी पराठा आता बघू शकता तुम्ही, हे जे पराठा मी लाटला पॅनवरती टाकलेला आहे आणि थोडंसं तेल टाकून आपण शेकून घेऊया. बघू शकता कुठंही मसाला बाहेर आलेला नाही आहे, म्हणजे आपली तयारी परफेक्ट आहे, तर त्याचा रिझल्ट पण परफेक्टच येतो. तर इकडं तेल लावून मी आलट पलट करत हा पराठा शेकून घेत आहे. तोपर्यंत मी दुसरा पण पराठा बनवून घेते आणि पटकन दिनेशला मी अगोदर खायला देते, कारण सकाळची वेळ इतकी धावपळीची असते ना, वेळ वेळेप्रमाणे जाते, पण आपण त्यावेळेत खूप घाईगडबडीत असतो ना, असं वाटतं की आपल्याला खूप फास्टमध्ये हे टायमिंग जात आहे सकाळचं, कारण आपण त्यावेळेमध्ये खूप घाईगडबडीत असतो, म्हणून तसं वाटतं. तर इकडं मी पराठे बनवून घेतलेले आहेत आणि आता पटकन मी स्वयंपाकाची तयारी करून घेते. म्हणजे आज दिवसभर खूप तामझाम आहे किचनमध्ये, म्हणजे आज किचनपासून मला सुट्टी भेटणार नाही आहे, कारण आज मला चकली बनवायची आहे, परत चिवडा बनवायचा आहे, लाडू बनवायचे आहेत आणि जे खोबऱ्याचं मी मिश्रण बनवून ठेवलेलं होतं लाडूसाठी, त्याचे लाडू आणखीन बनलेले नाही, त्याचा मुहूर्त आणखीन लागलेला नाही आहे. ते लाडू पण मला बनवायचे आहेत, खूप काही बनवायचं आहे. आणि मला एक छोटीशी गोधडी पण शिवायची आहे, कारण आता हे जात आहेत देवाला, मी म्हणलेलं होतं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्येही, तर त्यांना पॅक करून देण्याची ही सगळी तयारी होत आहे. तर दिवसभर हे चालूच राहणार आहे धावपळ, पण अगोदर सगळ्यांना स्वयंपाक करून जीव खाऊ घालते आणि सगळ्या कामापासून फ्री होते, जी रोजची कामं आहेत आपली, मग नंतर जे आपलं काम आहे एक्स्ट्राचं ते मी आवरणार आहे. तर दिनेशचं खाणंपिणं झालं, पराठे खाऊन तो गेलेला आहे कॉलेजला, टिफिन वगैरे नेत नाही, कारण दुपारीच येणार आहे दिनेश. आणि लगेच मी इकडं वरणाची तयारी करून घेतली. आणि इकडं काय जरा चालू आहे, तर इकडं खूप सारे तांबे काढलेले आहेत, म्हणजे पाणी पिण्यासाठी. दिनेश येतो, ते अगोदरचा जे तांबे असतो ते ठेवतो, दुसरा काढतो, मग दुसऱ्यांदा जेव्हा पाणी प्यायला येतो मग त्यावेळेतही ते तांब्या ठेवतो आणि दुसरा काढतो, मग असं करून रॅकचे पूर्ण भांडे काढत आहे दिनेश. मी तर काढते, कारण मला स्वयंपाकात लागत असतात आणि त्यावेळेत मी जे हाताला येईल ते घेत असते. मग क्लीन करते वेळेस मला कळतं की किती भांडे मी भरवलेले आहेत. आणि दिनेश पण तेच काम करत आहे, तर म्हटलं तांबे सगळे स्वच्छ धुवून मी रॅकला लावले आहेत. पसाराही खूप झालेला होता, तर अगोदर मी पसारा आवरलेला आहे आणि आता मी इकडं वरणाची तयारी करून घेते. तर डाळ परफेक्ट शिजलेली आहे, तर त्याच कुकरमध्ये मी भात लावलेला आहे, भात बनत आहे, तोपर्यंत मी वरण बनवून घेते. आणि हे मिक्स डाळीचं वरण खूप छान बनतं, तर आठवड्यातनं एक वेळा मी हे वरण बनवत असते. पण श्रावण महिन्यामध्ये 1 महिना आपल्याला हे वरण खायचं नाही, म्हणजे उडदाची डाळ बनवत नाही असं म्हणतात, म्हणजे काही आपण याचं वरण म्हणा काही म्हणा रेसिपी बनवू नये असं म्हणतात, म्हणून ते काही मी बनवणार नाही, कारण आता अमावस्या आहे, शनिवार रविवार, तर म्हटलं आज हे वरण बनवून घ्यावं. तर वरण मी कशा पद्धतीनं बनवत आहे, तर हिरवी मिरची मी व्यवस्थित भाजून वाटण करून घेतलेलं आहे आणि या डाळीमध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, मी डब्यातलं संपलेलं आहे. तर जी छोटा डबा आहे ना, जी जेवतळेस वगैरे कमी पडल्यानंतर घेतो आपण, त्या डब्यातलं मी मीठ घेतलेलं आहे. तर चवीपुरतं मीठ टाकलं, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आणि रवीनं व्यवस्थित घोटून घेतलेला आहे. नंतर मी गरम पाणी टाकलं आणि चिंच जे आहे ना, मी गरम पाण्यामध्ये म्हणजे पाण्यात टाकून एक उकळी काढून घेतलेली आहे. तर चिंचेचा पल्प टाकायचा आहे आणि तसं तर या मिक्स डाळीच्या वरणामध्ये थोडंसं तिखट आणि आंबट थोडंसं जास्त प्रमाणात असतं आणि या वरणाला चव खूप छान येते. तर इकडे सगळी तयारी मी करून घेतलेली आहे आणि इकडं 10-12 पाकळ्या लसूण पण मी ठेचून घेतला, कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आणि गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, म्हणजे जी मसाला बनलेला आहे तीच मी कढई घेतलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याच भांड्यात बनवत गेलो ना रिकामी करून, तर जास्त भांडे होणार नाहीत आपल्याला क्लीन करण्यासाठी. आणि इतकं सगळं करते तरी पण भांडे खूप सारे होतात. असो, इकडे या कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, ते छान तडतडलं की यामध्ये मी लसणाची पेस्ट टाकलेली, लसूण थोडंसं जास्त प्रमाणातच मी इकडे घेतलेलं आहे. परतून घ्यायचा व्यवस्थित, हलकासा गोल्डन ब्राऊन कलर होऊ लागला की त्यामध्ये आपल्याला हळदी पावडर टाकायची आहे, म्हणजे कलर छान येतो वरणाला, म्हणून मी थोडीशी हळदी पावडर फोडणीमध्ये टाकलेली आहे. नंतर कोथिंबीर टाकलेली आहे, व्यवस्थित परतून घेऊया.
तर इकडे तडका तर बनून तयार आहे. तर वेट कसला आहे आता यामध्ये हे जे आपण मिक्स करून ठेवलेलं वरण आहे ते टाकायचं आहे. तर अगोदर मी थोडंसं टाकलं म्हणजे पळीभर टाकलं. यानं काय होतं ना टेस्ट खूप छान येतो वरणाला, म्हणजे तडका व्यवस्थित बसतो. नंतर पूर्णपणे वरण टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊया आणि आवडीप्रमाणे मसाले टाकू शकता किंवा स्किपही करू शकता. या वरणामध्ये जास्त मसाले वगैरे टाकायची गरज नाही आहे. तर मी इथं अर्धा चमचा स्वाना मसाला टाकलेला आहे आणि इकडं कुकरात 2 शिट्या झाल्यात. भात पण बनवून तयार आहे. वरण भात बनल्यानंतर मी भाकरी बनवल्या, बाबांना जेवायला वाढलं. तर सगळ्यांचं जेवण खाणं झालं, किचनपासून फ्री झालेली आहे आणि आता आलेले मी इकडच्या रूममध्ये मला शिवायची आहे गोधडी, म्हणजे यांना देण्यासाठी छोटीशी गोधडी लागणार आहे. तर मी इकडं अगोदर मशीनमध्ये ऑइल सोडलेलं आहे, म्हणजे आता पावसाळा दिवस आहे, खूप दिवस झालं बंद आहे, दररोज रोज काही शिवण्यात येत नाही म्हणून ती जाम होते. म्हणून खोबरं तेल टाकण्याऐवजी मी ऑइल टाकत असते. ऑइल टाकून थोडा वेळ ठेवलं, तोपर्यंत मी इकडं गोधडीची तयारी करत आहे. तर मी गोधडी कशा पद्धतीने शिवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.